ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ त्रयास्त्रिंशोऽध्याय. दशम स्कंद आणि 33वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयजी पद्मनाभा, जय जयजी गोपीवल्लभा, जय जरदास रंभस्तंभा, मुनिजन मानस विहार्या. एकदा रामकृष्णादी यादवजन होणार खग्रास सूर्यग्रहण, जाती करावयास तीर्थस्नान असा स्वमंत पंचकश्रे क्षेत्रासी. येथे परशुरामे मारोनी क्षत्रिय रुधिराचे केले सातडोळ, यज्ञा करुणी लोकसंग्रह केला असे हे ठाई. साधोनी सूर्यग्रहण पर्वणी अनेक राजे आले ते ठिकाणी. वसुदेव कृष्णादी यादवांनी तीर्थस्नान केले विधिवत. उपवास केला ते दिवशी गोप्रदाने वाटिती ब्राह्मणासी. मग पुनरपी करुणी स्नानासी भोजन घातले ब्राह्मणांना. नंतर विप्रांनी आपण सकळ सारिते झाले भोजन. मग भेटती राजे आप्तजन, इतुक्यात आले ब्रजवासी. नंद यशोदा गोपगोपी पाहता आनंद न मायेपोटी. कृष्ण वसुदेव उठले उठाउठी, भेटी घेती नंदाची. एकमेका देती दृढन लिंगन, प्रेमाश्रूंनी भरले नयन. कंठाई आला दाटून, शब्द न निघे मुखातूनी. समवयस्क अलिंगिती सान थोर, नमस्कारिती परस्परांचे स्वागत करती. कुशल प्रश्न विचारिते. नंद यशोदा गोप गोपी कृष्ण बाललीला आठविती. म्हणती भाग्य झाली भेटी, दृष्टी पडला श्रीकृष्ण. इतुक्या माझे आली कुंती, भाऊ भावजय त्यांचे भेटी. भाचे भेटी विषय भेटली कृष्णाप्रती, दुःख आपले निवेदिले. मग म्हणे बंधू वसुदेवासी, भेटी होतसे बहु कालेसी. आपत्ती ग्रासले होते तुम्हासी, माझे बहिणीचे विस्मरण. माझे मनोरथ राहिले अपूर्ण, पर्या जवगवला सुदीन. बधू भावजया आप्तजन, भेटले मजसी माहेर. वसुदेव म्हणे गे ताई, दोष न द्यावा कवनाही. दैवाहीन मानव पाही, खेळणे हातीचे नियतीच्या. कंसे पीडा दिली थोरी, तेने लागलो देशोधडी. आता प्रारब्धे बसले घडी, भेटी लागली दैवबळे. मग सकळांचा केला सन्मान, वस्त्रालंकारादी केले अर्पण. सकळ तोषविले आप्तजन, वसुदेव उग्रसेनाने. देशोदेशीचे आले नृपती, कृष्ण पाहुनी संतोषिती. महाराज उग्रसेनादी म्हणती, धन्य आपण भूतळी. ज्या लागी शंती योगी जन, जो या सकळ जगाचे जीवन. त्रिभुवनासी करी पावन, गंगा ज्यांचे चरणोदक. श्रुती ज्याची करती स्तुती, चतुर्वेद ज्यांची उक्ती. त्यांचे दर्शन तुम्हा प्रती, नित्य घडे उग्रसेना. मग बळराम काय यदुपती, नंद यशोदेशी भेटती. डोई ठेविली चरणावरती, पाय धुतले अश्रूंनी. नंद यशोदेशी आले गहीवरून, पुत्रांना दिले आलिंगन. अंकावरी बसून घेती चुंबन मस्तकाचे. कृष्णावरील प्रेम पाहून यशोदेशी बोलती देवकी रोहिणी. हे वज्रेश्वरी नंद भामिनी, तुझे प्रेम अलौकिक. कृष्ण माझ्या मैत्रीची आठवण, सांग विसरेल कशी कोण. त्वा केले अपार प्रेम कृष्ण रामावरी. त्या प्रेमाची उत्तीर्णता कधी न होईल अंशता. इंद्राचे ऐश्वर्य तुझ देता, परत फेड नव्हे की. यांना न घडले पितर दर्शन, तुम्ही केले लालन पालन. तुम्हीच केले पोषण, वर्धन मायबाप तुम्हीच खरे. डोळ्यांच्या पापण्या डोळ्यांप्रती, जपती तुम्ही तेने रीती. सांभाळले पुत्राप्रती, कोण त्यासी विसरेल. तुम्हापाशी आप पर भेद नाही जी साचार. तुम्ही सांभाळले आमचे कुमार, उतराई व्हावे कवने गुणे. ऐसा चालीला वार्तालाप गोपीपाती. कृष्ण रूप साठवणे हृदयात, आलिंगन दिले मनाने. त्यांच्या जाननी मानस, कृष्ण जाऊनी भेटला त्यास. धन्य झाला आजी दिवस, भेट झाली काळांतरे. तुम्ही माझ्या सखीजन, तुम्हास वाटतो का कृतज्ञ. परी स्वकीयांचे कार्य साधन, करण्या गेलो मथिरेशी. शत्रू पक्षीयांचा नाश करावाया लागला बहु अवकाश. तेने न आलो भेटायास, राग काही न धरावा. जैसा परमेश्वर संकेत, तैसा प्राण्यांचा होय संयोग. पुनरपी होय वियोग, काल यासी कारण. जैसे धुलिकन मेघ तृणाधिक, वाऱ्यांचेही योगे होती एकत्र. तैसे सकळ हे प्राणी मात्र, संयोग वियोग पावती. माझ्या ठाई ज्यांची भक्ती, ती निश्चित मोक्षदायी. तुम्हा झाली माझी प्राप्ती, प्रेम करुणी मजवरी. मीची सकळांच्या आधी अंती, मीची सकळांच्या सभोवती. सकळ ठाई माझी व्याप्ती, आत बाहेर मीची तुम्हा. त्या मन जाणोनी आत्मरूपा, मीची सर्वांचे ठाई भोगता. ऐसे अध्यात्मज्ञान आता धरा चित्ती गोपींनो. ऐसे कृष्ण सांगता ज्ञान, गोपी झाल्या तल्लीन. योगेश्वरा तुझे चरण, हृदय राहोत ते आमच्या. संसार कोप पतित जन, त्यांना तारक तुझे चरण. संसार आचरता गृहाश्रम, हृदय राहोत चरण तुझे. गोपिकांचे करुण समाधान, निरोप घेऊन गेले कृष्ण. मग युधिष्ठिरादी आप्तजन, गेला त्यांचे भेटीशी. इकडे कृष्ण स्त्रिया आणि कौरव
नारी कृष्णकथा सांगती परस्परे कृष्णसिंहांसी म्हणे द्रुपद कुमारी, तुम्ही आहा भाग्यवंती, तुमचे केले पाणिग्रहण, त्या प्रसंगाचे करा वर्णन, सकळ स्त्रियांचे उत्कंठित मन, म्हणून सांगा आम्हासी. रुक्मिणी म्हणे बंधुजन आणि तत्पक्षीय राजे गण, शिशुपाल द्यावया कारण, सज्ज झाले कुंडीनपुरी. ते वेळी भगवान श्रीकृष्ण नगरासी आले धावून, मजसी केले हरण, नित्यपूजन घडो त्यांचे. सत्यभामा म्हणे ओ नारी, आळ घाला कृष्णावरी, स्यमंतक मन्याची केली चोरी, तेने शोध आरंभिला, शोधोनी आणला सम्यंतक, तेने तोषले माझे तात, मत्सी केले कृष्णार्पित, परिहार व्हावया दोषाचा. मग बोलली जांबवंती, मनी शोधाय आले श्रीपती तत्पित, मतपिता आणि कृष्ण झुंजती. 27 दिवसपर्यंत युद्धात होता शक्ती क्षीण, पित्यासी पटली अंतरिखून, कृष्ण याची श्रीराम अर्पण केले मन्यासह. मग कालिंदी बोले वचन, प्राप्त व्हावया श्रीचरण, करीत होते तपाचरण, हे दयाघन पातले. त्यांचा परम मित्र अर्जुन त्यांच्यासह मजकडे येऊन, माझे केले पाणिग्रहण, म्हणून झाले ग्रहदासी. मित्रविंदा म्हणे स्वयंवरार्थ, राजे मिळाले मत प्राप्त्यर्थ, बंधू माझे असती. विरुद्ध परी आठवे श्रीकृष्ण, जैसा सिंह आपला वाटा श्वाना माझी न गणता, तैसे राजे पाहता असता मत्सी नेले श्रीकृष्णे. सत्या म्हणे माझं यासाठी, पित्याने लाविले पणाशी, वीरांची शूरता पाहण्याशी, बैल योजले उन्मत, तीक्ष्ण शिंगाचे बैल सात, वीर मदहर मत, व्यसन घातली एका क्षणात, मजला जिंकिले कृष्णाने. पराक्रमाचे मूल्य देऊनी, वरी चतुरंग सैन्य जिंकुनी, मला ठाव दिला चरणी, सेवा घडो जन्मजन्मी. भद्रा म्हणे ओ माय, कृष्ण माझा मातुले, मी चिंतित होते ते पाय, पित्याने अर्पिले सन्माने. मग वदली लक्ष्मणा, म्या ऐकिले कृष्ण गुणा, तेने मोह पडला मना, अन्य पण नावडेची. माझा पिता भ्रसेन, तेने माझा विचार जाणून, मत्स्यभेदाचा केला पण, मत्स्ययंत्र निर्मिले. या मत्स्ययंत्राचा विशेष प्रतिबिंब दिसे पाण्यात, अन्य कोठूनही तो न दिसत, वर्म न कळे कवनासी. अनेक वीर धनुर्धारी प्रयत्न करती परोपरी, लक्ष करावे कवने परी, मत्स्य ठाव दिसेची ना. अर्जुनासी न साधला वेद, परी कृष्णाने केला मत्स्यभेद, तेने मत्स्यसी झाला आनंद, योग अभिजित ते समयी. येणे रीती पावले पाय, आता सुख उने काय, सेवा करता झाले तन्मवे, विदित केले तुझ लागी. मज बोलिल्या श्री आईतर, कृष्णे मारला भौमासूर, कारागृहातून सोडविले सत्वर, ठाव चरणी दिला. आता मान लगे काही, परमेश्वर इच्छा काय, अष्टमहासिद्धीचा पाळ काही. ब्रह्मादी लोका कोण पुसे, श्रीकृष्णाची चरणधूळ धारण करावी मस्तकावर, हे सांडोनी इच्छा इतर, नुरली मोक्ष सुखाची ही. कारण गोकुळीच्या व्रजनारी, गोपतृण वृक्षवेली, केवळ इच्छिती कृष्णधुली, अन्य काही वांछिती ना. वार्ता ऐकोने अशी द्रौपदी सुभद्रादी राणीयांसी, विस्मय वाटला सकळ नारीसी, त्यांचे प्रेम पाहुनी. ऐसे चालले संभाषण, तव घ्यावया श्रीकृष्ण दर्शन, तेथे पातले ऋषी मुनिगण, त्यात नारद चवनादी. दैवल असती विश्वामित्र, शाल्व भारद्वाज गौतम, वसिष्ठ परशुराम जाबाल, भृगु पुलस्य अत्रि कस्य मार्कंडेय बृहस्पती. बृहस्पती द्वित त्रित एकत, अंगिरस अगस्ती याज्ञवल्क्य, वामदेवादी ऋषी समस्त आले कृष्ण दर्शनासी. त्यांना पाहताची तो क्षणी सकळे उठले आसनावरून, युधिष्ठिरादी राजे आणि यादव श्रीकृष्ण बलराम. घातला साष्टांग नमस्कार, सन्माने बैसविले आसनावर, पूजा करुनी षोडशोपचार, स्तुती करी श्रीकृष्ण. धन्य आजी झाला जन्म, तेने कृतार्थ माझे जीवन, आपुले झालेसे दर्शन, देवादिकांना सुदुर्लभ. स्वल्प पुण्य ज्यांचे गाठी, केवळ मूर्तीशी देव मानती, त्यांना दुर्लभ तुमची भेटी. स्वल्प तप ज्यांचे आहे, त्यांना तुमचे उत्तम दर्शन, ज्यांना तुमचा स्पर्श पावन, त्यांना तुमचे पादपूजन. स्वल्प पुण्य घडेची ना. तीर्थ म्हणजे काय जळ, देवमूर्ती तो दगड, त्यांना आराधला बहुत काळ, भाव धरल्या फलदायक. तैशान्वये संत मूर्ती, दर्शनेची साधक अशी तारिती. धन्य धन्य संत जगती, भगवान व्यक्ती प्रत्यक्ष. सूर्यचंद्र वायू अग्नी उदक आकाश इंद्रधरणी, उपस्थिता कालावधीने पाप दूर करताती. तैसे नव्हे ती संत सज्जन, त्याचे एक वेळ झाले दर्शन, सकळ पातके करती निरसन. धन्य साधू लिह लोकी, आत्मबुद्धी शरीरावरी, स्वकीय भाव घरदारावरी,
पूजनीय श्रद्धामूर्तीवरी आणि पाण्यावर तीर्थबुद्धी. संत हे प्रत्यक्ष देवे, परी त्यांच्यावरी न ठेविता भाव. तो पशु माझे जैसा गाढव, तैसा मनुष्यात जाणावा. आत्मबुद्धी ठेवावी संतावरी, स्वधी ठेवावी संतावरी. तीर्थबुद्धी ठेवावी संतावरी, पूज्य देव संत जन. ऐसे ऐकता कृष्ण भाषण, चकित झाले साधूजन. लोकांलाजी केले स्तवन, अन्यथा तो स्वय परब्रह्म. जैसे एकाची असे माती, नामरूपे पावे अनेक व्यक्ती. जैसा एकाची परमात्मा परमज्योती, अनेकत्व पावला. सकळ भोगी परी उपभोक्ता, रक्षावयासी निज भक्ता. अवतार घेऊन आलासे, कार्या दृष्टांचे निर्दाळन. अनेक वैदिक धर्मांचे संस्थापन, तो वेदरूप नारायण. लीला करी स्वेच्छेने, तू ब्राह्मण प्रिय. ते तुझे धरले आजी पाय. आम्ही पावलं जन्म साफल्य, फळले विद्या तत्पाधिक. स्वमायेने झाकला महिमा तू भगवंता कृष्ण परमात्मा. अंकुठित असे तुझी प्रज्ञा, त्या तुझा आमचा नमस्कार. विश्वाचा नियंता काळरूप, मायेने झाकले तुझे स्वरूप. तेने नेनती राजे लोक, पयाद होई नेनती तुझ लागी. अनित्य विषयांचे ठाई, सत्याबुद्धी धरती पायीत. म्हणून हे जाणत नाही तुझसी सानिध्य असून या. सकळ पातका करी नाशन, सर्व तीर्थाचे आश्रयस्थान. योग समाधीत त्यांचे दर्शन, ते तुझे चरण पाहिले. भक्ती करून या उत्कटाचं वासनामय कोश झाला नष्ट. ऐसे तुझे भक्त श्रेष्ठ, पावती तुझ्या स्थानाशी. विनंती तुला श्रीहरी, कृपा करावी आम्हावरी. ऐसे बोलून या मुनीवर प्रस्थान ठेवले जायला. तव वसुदेव विनवी तयांप्रती, कर्मे करुणी होय कर्म निवृत्त. ऐसी सांगावी जी युक्ती, आपण ज्ञानी तत्व वेदतो. यावरी बोले मुनीवर नारद, वसुदेवा तुझा प्रश्न उचित. मनुष्याचे जे निकट, त्यांचा होय अनादर. भाग्य गंगा तेरी वास, जो जाये इतरा क्षेत्रास. तैसा तू करसी प्रश्नास, कृष्ण असता सन्निध. यज्ञद्वारे यज्ञपतीस, श्रद्धापूर्वक भजावे विष्णूस. हा कर्माने कर्मनिरास, मार्ग मोक्षप्राप्तीचा. उत्तम मार्गे धन मिळवावे, तेने ईश्वराचे पूजन करावे. यज्ञपतीस यजावे, गृहस्थाश्रमाभ्यास मार्ग हा. यज्ञदानाधिकी वित्तेशक, भोग भोगुनी दार सुतैशक ना. कालांदी जिंकावी लोकेशना, गृही राहून ग्रस्ताश्रमे. ऐसा जिंकून तिन्ही येशना, मग ग्रस्ताश्रमे जावे वना. ते करावे तपाचरणा, मार्ग सुलभ ग्रस्तासी. ज्याची लाभला द्विजवर्ण, त्यासी असते 3 ऋण. देव ऋषी पितरांचे जाण, हे ऋण फेडावी. यज्ञे फेडावे देव ऋण, वेदाध्ययने ऋषी ऋण. प्रजोत्पादने पितृ ऋण, मुक्त व्हावे येणे रीती. ऐसे ऐकता भाषण, वसुदेव केले वंदन. सर्व साहित्य केले संपन्न, यज्ञारंभ करण्यासी. त्यात यादव राजा आणि त्यांच्या स्त्रिया मंगळ स्नाने करोनिया. उत्तमोत्तम वस्त्रालंकारे सजोनिया सिद्ध झाले यज्ञसी. मृदुंग पडघम शंख भेरी, वाद्य घोषलाना परी. सूत मागध वर्ण ती थोरी, नृत्य करती नट नर्तकी. गंधर्व स्त्रियांसह करती गायन. वसुदेवी नेत्री काजळ घालून, अंगास लोणी आणि उदरतन लावून सारले मंगल स्नान. मग 18 स्त्रियांसह वर्तमान सुंदर वस्त्रे केली परिधान. नाना अलंकार स्वर्णभूषण धारण करून शोभला. ऋत्विज झाले नारदादी ऋषी, यज्ञ दीक्षा दिली वसुदेवासी. द्रव्य मंत्र विधी विधानेसी, यज्ञ संपन्न झाला. पूर्ण होता यज्ञविधान, पुरोहितांचे केले पूजन. सालंकृत गायी भूमिदान, केले ईश्वरार्पण बुद्धीने. परशुराम हृदयात अवभूत स्नान करून केले अन्न संतर्पण. वानापासून ब्रह्मणांपर्यंत सर्व तोषविले अन्नदाने. आप्त बांधवांचे केले अयर, व्यास पांडवांदी सकळ नंदादी गोपांचा केला सत्कार. निरोप दिला आप्ताशी, वसुदेवाने नंदाचा हात घेऊन आपल्या हातात. सद्गतीत कंठवदे मात, तुझा वियोग होणार. बंधो स्नेहापाश हा ईश्वरकृत, कठीण तोडणे अत्यंत शूरात. अथवा योगी जनास प्रेमबंधन न तोडावे. भाऊराया तू आम्हावर उपकाराचे रचले डोंगर. परी आम्ही ना केली परतफेड, कृतज्ञ आम्ही खरोखरी. तुझ्या मैत्रीनं मिळता फळ, त्वा स्नेहाची केला आम्हावर. तुझे अंतकरण थोर, मित्रवर्ण्य तू माझा. पूर्वी नव्हते सामर्थ्य, म्हणून न केले तुझे हित. आता असोनी समर्थ, संपत्ती मंद अंध झालो. पुरुष न लाभो राजसंपत्ती, तेने अंध तसे दृष्टी. आप्त स्वजन मित्र न दिसती, धनाचा मद दुर्दम्य.
आठविता नंदाचे उपकार वसुदेवांतरे होय विवळ मित्र प्रेमे हृदय शिथिल होता करित रुग्णासी नंदासी न सोडवे प्रेमबंध वसुदेव श्रीकृष्ण बलराम यांचे करित समाधान नंद राहिला परिवारे ऐसे करावून काही दिवस मग जावयाने गे गोकुळास वसुदेव रे दिले त्यास गोपी गोप परिवार समागमे जाती कृष्ण बलराम करती नंदाची पाठवण अश्रूंनी भरले त्यांचे नयन वळून पाठी पुन्हा पुन्हा नंद गेला गोकुळासी यादव हे परतले द्वारकेशी आठवत तीर्थयात्रे सोहळ्याशी आणि प्रियजनांचा संग सकळ तीर्थाचे माहेर ते ज्ञानेश्वराचे चरण युगुल त्या चरणाची पावन धूळ भाळी लावी चरणदास इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते कथासारे दशमस्कंदे उत्तरार्धेस्य मंतक तीर्थ यात्रानुवर्णनम प्रियजनम संगमम नाम त्रयस्त्रिंशोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु.